हॅलो. तुम्हालाही असा प्रश्न पडतो का, आपण जेव्हा जे चांगली माणसं असतात, जी चांगली वागतात, त्यांच्याचसोबत वाईट का होतं? हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो ना. चांगल्या माणसांना चांगली माणसं नाही मिळत, चांगल्या माणसांना दुःख मिळतं आणि वाईट माणसांचं चांगलं होतं. तर हे असं का होतं, हा प्रश्न मला पण आधी पडायचा आणि आता मॅनिफेस्टेशन शिकल्यावर, लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकल्यावर ह्याचं उत्तर मला मिळालं आहे. कारण चांगला माणूस हा चांगलं वागतो आणि नंतर अपेक्षा करतो की दुसऱ्यांनी पण माझ्यासोबत चांगलं वागावं. तर आपल्याला कृष्णाने पण सांगितलंय की आपण कर्म फक्त करू शकतो, आपल्याला फळाची चिंता आपण करायची नाही आहे. तर आपल्या हातात काय, चांगलं वागणं. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा आपण चांगलं वागतो तेव्हा ही बिलीफ आपल्या मनात स्ट्रॉंग बिलीफ आहे की आपल्या चांगल्या माणसासोबत चांगलं होत नाही किंवा चांगल्या माणसाला धोका देणारीच माणसं भेटतात. हे जर आपण स्ट्रॉंग मानून बसलो, हे जर आपलं ओपिनियन आहे, तर आपण काय अट्रॅक्ट करणार लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार? तसंच सिच्युएशन, तसे अनुभव, तशी लोक आपल्या आजूबाजूला आपण अट्रॅक्ट करणार की जे आपल्याला आपल्या बिलीफनुसार प्रूफ देतील की हो, तुम्ही चांगले वागले, तुम्हाला चांगले माणसं नाही मिळाले, तुमच्यासोबत वाईट झालं. ही आपलं बिलीफ सिस्टीम आहे आणि म्हणून आपण तशी लोकं, तशी अपॉर्च्युनिटी, तसंच सगळे अनुभव आपण अट्रॅक्ट करतोय. तर हे तुम्ही समजून घ्या आणि त्यानुसार आता नवीन बिलीफ तुमच्या डोक्यात ठेवा की म्हणजे मी चांगला वागतो आणि मला चांगलीच लोक भेटतात, मला चांगलेच अनुभव येतात. हे स्वतः तुम्ही जेव्हा बिलीव्ह कराल तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच चांगलं व्हायला सुरुवात होईल. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन एकदम माइंडफुली यूज करा, एक एक क्षणात तो यूज करा आणि तो लक्षात ठेवा. थँक्यू. बाय.